विद्यार्थी मित्रांनो, मी तामाने सर, शाळा श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ, तालुका शिरोळ, जिल्हा पुणे. आजच्या दिवसामध्ये तुमचं मी हार्दिक स्वागत करतो. आज आपण भूगोल इयत्ता 9वी प्रकरण 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 याचा आपण अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत प्रकरण 1, प्रकरण 2 अंतर्गत हालचाली, भूकंप, ज्वालामुखी, त्यामुळे तयार होणारे भूरूप, त्यांचे परिणाम, त्यांची कारणं, या सर्व गोष्टींचा आपण सविस्तररित्या व्हिडिओच्याद्वारे आज आपण ह्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आजसुद्धा आपण त्याच पद्धतीने व्हिडिओच्याद्वारे मी तुम्हाला या ठिकाणी बाह्य प्रक्रिया भाग 1 प्रकरण 3 हे आज मी तुमच्या पुढं या ठिकाणी त्याचं अध्यापन करणार आहे आणि ते निश्चितच रित्या तुम्हाला सुंदररित्या असं आवडणार आहे. आणि म्हणून ह्या बाह्य प्रक्रियामध्ये भूरूप, त्या भूरूपांची निर्मिती आणि प्रकार याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दुसरा घटक जर पाहिलं तर विदारण, स्वरूप आणि प्रकार याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर विस्तृत झीज, स्वरूप आणि प्रकार याविषयी सुद्धा माहिती आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतर खनन, या खननाच्याद्वारे अर्थ आणि त्याचप्रमाणे या खननाचं स्वरूप कसं आहे याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, की पाठ्यपुस्तकामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी आकृत्या दाखवण्यात आलेल्या आहेत. ही पहिली आकृती आहे 3.1, घुमटाकार टेकडी आहे आणि ह्या टेकडीचं काय झालेलं आहे की अपपर्णन दाखवले गेलेलं आहे. आता म्हणजे ह्या भूरूपांची निर्मिती जर पाहिले गेली तर अंतर्गत हालचालीमुळं पृथ्वीवरील विविध प्राथमिक आणि द्वितीय स्वरूपाची भूरूपे निर्माण होत असतात. उदाहरणार्थ खंड, पर्वत, पठार आणि मैदान इत्यादींची निर्मिती होत असते. भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या सौर ऊर्जा असलेल्या बदलामुळे बाह्य प्रक्रिया ह्या ठिकाणी आपल्याला घडून येत असतात. आता हे बाह्य प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर मुख्यतः या ठिकाणी सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून येणारी जी किरणं आहे ती बाह्य पृथ्वीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करत असतात. त्यानंतर गुरुत्वीय बल म्हणजे गुरुत्वाकर्षण, एखादी वस्तूवर आपण जर उंच आकाशात फेकली तर ही गुरुत्वाकर्षणामुळे ती परत खाली येत असते. त्यानंतर पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पदार्थाशी निगडीत असलेली गतिजन्य ऊर्जा म्हणजे उदाहरणार्थ नदीचा प्रवाह असेल, म्हणजे यांचं जे स्वरूप आहे, यांची जी भूमिका आहे ती अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाची असते. ह्या बाह्य प्रक्रियेमुळे प्राथमिक द्वितीय स्वरूपामध्ये बदल होऊन त्यापासून तृतीय स्वरूपाची भूरूपे ही तयार होत असतात. म्हणजे यामध्ये काय झालेलं आहे की खनन होतं, म्हणजे पहिला घटक जर पाहिलं तर विदारण होतं, त्यानंतर खनन होतं आणि वहन होतं आणि नंतर संचयन होते. ह्या बाह्य प्रक्रिया घडून येत असतात. यामुळं वाळूच्या टेकड्या आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणजे ह्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी ही चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे की या पद्धतीचं विदारण झालेलं आहे आणि काही ठिकाणी आपल्याला वाळूच्या टेकड्या पाहायला मिळणार आहे, काही ठिकाणी त्रिभुज प्रदेश पाहायला मिळणार आहे, काही ठिकाणी यू आकाराची दरीसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे हे जे घटक आहेत हे या घटकांवर या पद्धतीनं परिणाम झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणून बाह्य प्रक्रियेमध्ये पहिला घटक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे विदारण. याविषयी आपल्याला काय करायचं, अभ्यास करायचा आहे. पहा आता विदारण हा घटक पाहत असताना जे खडक दाखवले गेलेले चित्रामध्ये, आता विदारण हा घटक जर पाहिलं तर त्यामध्ये काय झालेलं आहे की खडक फुटणे, कमकुवत होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही निसर्गत होत असतं. ह्या गोष्टी पहा, तिला विदारण किंवा अपक्षय असं म्हटलं जात असतं. पहा परत सांगतोय, खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि तिला विदारण किंवा अपक्षय म्हणजे झीज होणे किंवा ह्या अपक्षय असं म्हटलं जातं. विदारणाचे कायिक विदारण, त्यानंतर रासायनिक विदारण आणि जैविक विदारण अशा प्रकारचे 3 प्रकार केले जात असतात. म्हणजे आकृती आपण त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहे. या गोष्टी पाहिल्यानंतर हे विदारण आहे. आणि या विदारणामध्ये आता
विदारणाचं कायिक विदारण आणि रासायनिक विदारण आणि जैविक विदारण हे 3 प्रकार पाहिल्यानंतर कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये कायिक विदारणाचा जो प्रभाव आहे तो जास्त स्वरूपामध्ये असतो. रासायनिक विदारण प्रामुख्याने दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये दिसून येतं आणि हे विदारण आपल्याला सजीवांकडून होत असतं, म्हणून त्याला जैविक विदारण ह्या नावाने सुद्धा ओळखलं असतं. अशा रीतीनं या विदारणाच्या संदर्भामध्ये माहिती पाहिल्यानंतर पहिला प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कायिक विदारण. आता कायिक विदारणामध्ये त्यांनी काय केलेलं, एक प्रयोग करायला सांगितलं गेलेला आहे. काय केलेलं आहे, एक कांदा घ्या, तो मधोमध कापा, कापलेल्या भागाचं निरीक्षण करा, या कांद्याच्या प्रत्येक पापुद्रा वेगवेगळा करा. म्हणजे तसं पृथ्वीचं अंतरंग आहे आणि ह्या कांद्याचं जसं पापुद्रा आहे तसं त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगामध्ये सुद्धा हे वेगवेगळे खडकाचे पापुद्रे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तशाच प्रकारची क्रिया निसर्गामध्ये उघड्यावर पडलेल्या खडकांच्या बाबतीमध्ये होत असते आणि खडकाचा उघडा पडलेला भाग अधिक तापतो सूर्याच्या उष्णतेमुळे, त्या मानाने आतील भाग थंडच राहतो आणि त्यामुळे खडकाचे वरचे थर पापुद्र्याप्रमाणे सुटे होत असतात. हे खडकाचं अपपर्णन म्हणून ओळखलं जात असतं. म्हणजे यामुळे काय झालेलं की त्याची झीज झालेली आपल्याला पाहायला मिळते, यालाच कायिक विदारण या नावाने ओळखलं जातं. आता हे जे कायिक विदारण होण्यासाठी काही घटक सांगितले गेलेले आहे. मग पहिला घटक जर पहा की त्यामध्ये तापमान दाखवलं गेलेलं आहे. आता तापमान हा घटक जर पाहिला तर तापमानातील बदलामुळे होणाऱ्या खडकातील खनिजांच्या सतत अंकुंचन आणि प्रसरण पणामुळे खडकाला तडे जात असतात. म्हणजे ही रात्रंदिवस दिवसा सूर्याच्या उष्णतेमुळे हे खडक प्रसरण पावतात, रात्रीच्या वेळेस थंड हवामान असल्यामुळे परत अंकुंचन पावत असतात आणि त्यामुळं हे खडकांमध्ये सुद्धा परिणाम झाल्यामुळं खडकाला तडे जातात आणि त्यामुळे हे खडक फुटलेले पाहायला मिळत असतात. ज्या प्रदेशामध्ये दैनिक तापमान कक्षा खूप जास्त आहे, उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश, भारतामध्ये राजस्थानचं वाळवंट तुम्हाला माहीत आहे की तिथं पर्जन्याचं प्रमाण कमी आहे आणि ह्या प्रदेशामध्ये हे विदारण आपल्याला कायिक विदारण मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत असतं. तिथं हे खडक फुटतात आणि हे रात्रीच्या वेळेसुद्धा खडक फुटल्याचे आवाजसुद्धा आपल्याला येत असतात किंवा दिवसासुद्धा त्याला तडे जाताना आपल्याला पाहायला मिळत असतात. आता कायिक विदारणामध्ये दुसरा प्रकार पाहायचा आपल्याला तो म्हणजे दहिवर. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये तापमान काळ हा कमी असतो, म्हणजे जिथं तापमान हे 0 डिग्री अंश सेल्सिअसच्या खाली असतं, तेथील खडकातील ह्या ठिकाणी पाणी, खडकांवर हे पाणी साठलं जात असतं आणि त्यामुळं त्या पाण्याचा बर्फ होतो आणि त्यामुळं हे खडकसुद्धा आपल्याला फुटलेले पाहायला मिळत असतात. परिणामी हे खडक छिन्न विच्छिन्न होऊन सुद्धा फुटलेले पाहायला मिळत असतात. म्हणजे अशा दहिवारामुळं सुद्धा आपल्याला खडक फुटलेले सुद्धा पाहायला मिळत असतात. म्हणजे हे एक आकृती 3.1 तुम्ही पाहू शकता. यामध्ये तुम्हाला सविस्तर छिन्न भिन्न विदारण हे पाहायला मिळतं. म्हणजे अतिशय म्हणजे या ठिकाणी पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं सुद्धा हे खडक फुटलेलं पाहायला मिळतं, हे दहिवरामुळं. पुढचा कायिक विदारणावर परिणाम करणारा पुढचा घटक आहे तो म्हणजे रासायनिक घटकांची विद्राव्यता आणि स्फटिकांची वाढ. समुद्र आणि समुद्राच्या क्षारयुक्त पाण्यामध्ये खडकांतील विद्राव्य घटक ही मिसळले जात असतात. आपण पाहतो की भूपृष्ठावर असणारी जी खनिजं आहेत ती पावसाच्या पाण्यामुळं वाहून जात असतात. ओढे नाल्यांच्या द्वारे नद्यांना हे क्षारयुक्त पाणी जातं. पुढे पुढे ही नदी समुद्राला जाऊन मिळत असतात आणि समुद्राच्या पाण्यामध्ये अनेक क्षार असतात आणि हे क्षार ही पाण्यामध्ये विरघळल्यामुळं समुद्राचं पाणी आपल्याला क्षारयुक्त खारट बनलेलं पाहायला मिळत असतात. त्यामुळं खडकामध्ये लहान लहान छिद्रसुद्धा तयार झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणजे हे खडकाचं समुद्रकिनारी असणारा खडक आहे पहा, त्याच्यावर ही छिद्र तयार झालेली आहे. सूर्याच्या उष्णतेमुळं स्फटिकीकरण जी प्रक्रिया आहे ती घडून येते आणि त्यामुळं खडकांच्या पृष्ठभागावर
एखादं मधमाशीने तयार केलेलं जे पोळं आहे, त्या पोळ्याचा आकार आपल्याला हा असा पाहायला मिळत असतो. आणि जशी मधमाशी पोळ्यामध्ये आपलं घर तयार करून राहतं, तसं या खडकांवर आपल्याला हे पोळ्याप्रमाणे झिजलेला भाग पाहायला मिळत असतो. त्यानंतर काही विदारणावर परिणाम करणारा चौथा घटक आहे म्हणजे तो दाबमुक्ती. पहा, आता दाबमुक्ती खडकाच्या वरच्या थराच्या खालच्या किंवा आतील थरांवर दाब असतो. हा दाब नाहीसा झाल्यामुळं हे विदारणसुद्धा घडून येत असतं. ही एक प्रक्रिया काही विदारणावर आपल्याला पाहायला मिळत असते. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे पाचवा परिणाम करणारा घटक आहे तो म्हणजे पाणी. काही प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण अधिक असतं. काही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काही प्रदेशामध्ये भरपूर पाऊस पडतो, तर काही प्रदेशामध्ये पाऊस कमी पडतो. परंतु जास्त पाऊस पडलेल्या प्रदेशामध्ये केवळ पाणी मुरल्यानं काही प्रकारच्या खडकांचं कणात्मक विदारण झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतं. मग आता हे कणात्मक विदारण म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे, विदारण म्हणजे खडक फुटणे, कमकुवत होणे, ही नैसर्गिक प्रक्रिया. आणि ह्यामुळं या ठिकाणी हे कणात्मक विदारण खडकांचं घडून येत असतं. उदाहरणार्थ वालुकाश्म खडक, पिंडाश्म खडक म्हणजे वाळूचे जे खडक असतात हे पिंडाश्म किंवा वालुकाश्म खडकांचं विदारण झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतं. म्हणजे पाठीमागं तुम्हाला 3.4 मध्ये ही आकृती पाहायला मिळणार आहे. हा वरील भाग 3.4 मध्ये वाळूचा खडक दाखवला गेलेला आहे, परंतु त्याच्यावर पाण्याचा परिणाम झाला आणि त्या वालुकाश्म आणि पिंडाश्म खडकाचं या ठिकाणी विघटन थोडक्यात झालेलं फुटलेलं आहे आणि त्याचं विदारण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर त्याचमध्ये काही विदारणामध्ये सहावा प्रकार आपल्याला पाहायचा आहे, तापमान व पाणी यांचा एकत्रित परिणाम झाल्यामुळं विदारण कसं होत असतं. काही वेळेस तापमान व पाणी ह्या दोन्ही खडकांचं आकुंचन होतं, प्रसरण होऊन त्यामध्ये जोड किंवा तडे रुंदावले जातात. तुम्हाला मी सांगितलं की सूर्याच्या उष्णतेमुळं सुरुवातीला की खडक दिवसा प्रसरण पावतात आणि रात्री आकुंचन पावले जात असतात. त्यामुळं हे जे पृथ्वीची भूपृष्ठाच्या ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या मधून लावारसाच्या साह्यानं जे खडक तयार होत असतात आणि ह्या खडकांमध्ये जे जोड असतात ते जोड किंवा तडे रुंदावले जात असतात आणि अंतर्गत हालचालीमुळे त्यातील पाणी साचून खडकांचं मोठे खंड एकमेकांपासून विलग होत असतात. या विदारणास खंड विखंडन या नावाने सुद्धा ओळखलं जात असतं. अशा रीतीनं काही विदारणामध्ये हे 6 प्रकारांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे. विद्यार्थ्यांनो, आपण पहिला प्रकार पाहिला तो म्हणजे कायिक विदारण. आता दुसरा जो प्रकार आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे रासायनिक विदारण. आता हे रासायनिक विदारणामध्ये की 2 ग्लास दाखवलेले आहेत खाली पहा, आणि त्या 2 ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कृती करायला सांगितलेले, प्रयोग करायला सांगितले गेलेले आहे. एका ग्लासमध्ये खडू टाका, त्यानंतर पाण्याचा रंग बदलला का, खडूचं काय झालं, अशा प्रकारचं त्या पद्धतीनं त्याचा तो एक प्रयोग करायला सांगितले गेलेला आणि तो तुम्हाला करायचा आहे. दुसरा एक भाग आहे तो म्हणजे लोखंडी स्क्रू घ्या, ओल्या कापडाच्या मध्ये गुंडाळून ठेवा, 2-3 दिवसांनी कापड उन्घळून निरीक्षण करा आणि त्यामध्ये त्याचं निरीक्षण केल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहे. तिथं ते स्क्रू दाखवले गेलेले आहे आणि चुका दाखवले गेलेले आहे, तो प्रयोग आपल्याला करायचा आहे. यावरून आपल्याला रासायनिक विदारण हे कसं होतं बाह्य प्रक्रियेमध्ये पहिला प्रकार आपण पाहत असताना त्यामध्ये पाणी हे वैश्विक विद्रावक म्हणून समजलं जात असतं. पाण्यामध्ये पदार्थ विरघळल्यामुळं त्या द्रावणाची विद्राव्यता ही वाढली जात असते आणि पाण्यामध्ये सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणामध्ये सुद्धा विरघळले जात असतात. परिणामी रासायनिक विदारण हे होत असतं. ज्या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं अशा प्रदेशामध्ये हे रासायनिक विदारण झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतं. म्हणून पहिला रासायनिक विदारणावर परिणाम करणारा पहिला घटक आहे तो म्हणजे कार्बनन. पावसाचं पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत त्यामध्ये सौम्य कलमांब
तयार होत असतं पहा. अशा आम्लात चुनखडीसारखे पदार्थ सहजरित्या हे विरघळले जात असतात पहा. दुसरा परिणाम करणारा घटक जर पाहिलं तर तो म्हणजे द्रवीकरण. मूळ खडकातील काही खनिजे पाण्यामध्ये विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारांपासून रासायनिक अवक्षण होऊन चुनखडी तयार होते आणि द्रवीकरणामुळे खडकातील क्षार विरघळून जे खडक आहेत ते खडकसुद्धा आपल्याला ठिसूळ झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात. आता ही आकृती तुमच्यासमोर मी दाखवली गेलेली आहे की यामध्ये द्रवीकरण क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनले गेलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लवणस्तंभ, वडगाव दर्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं ह्या लवणस्तंभाची आकृतीसुद्धा तुम्हाला तिथं प्रत्यक्षात गुहेमध्ये पाहायला मिळणार आहे. तिसरा प्रकार जर पाहिलं तर भस्मीकरण. ज्या खडकांमध्ये लोह खनिज असतं त्या खडकांवर ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्यामुळं लोह आणि ऑक्सिजन यांच्यातील रासायनिक प्रक्रिया घडून येते आणि लोहावर गंज येतो आणि त्यामुळं खडकांवर तपकिरी रंगाचा थर तयार होतो आणि त्यामुळं ते खडकसुद्धा फुटलेले आपल्याला पाहायला मिळत असतात. आपण एक प्रयोग केला. काय प्रयोग केला की ओल्या कापडामध्ये चुका किंवा स्क्रू ठेवलेले होते आणि त्यावरून ही प्रक्रिया ही तुमच्या लक्षात येणार आहे की हा प्रयोग जर यामध्ये हा प्रयोग आहे पहा की अशीच प्रक्रिया जास्त पावसाच्या या ठिकाणी या चुकांवर गंज चढलेला आहे आणि यावरून आपल्याला लक्षात येतं की अशीच प्रक्रिया जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खडकांच्या बाबतीमध्ये घडून येत असते आणि त्यामुळं सुद्धा आपल्याला नेहमीच्या पाण्यातील उदाहरणं म्हटल्यानंतर पावसाळ्यामध्ये मिठाला पाणी सुटलं जात असतं. कापूस ठेवलेला सफरचंदाच्या फोडीवर सुद्धा कापून ठेवलेल्या सफरचंदाच्या फोडीवर सुद्धा तांबूस रंग येतो. म्हणून आपण सफरचंद खाताना लगेच कापल्यानंतर ते लगेच त्या ठिकाणी खायचं असतं. थोडा वेळ जर गेला तर त्या ठिकाणी त्याच्यावर आपल्याला तांबूस रंग आलेला पाहायला मिळत असतो. म्हणजे रासायनिक किंवा जैव रासायनिक प्रक्रिया जेव्हा खडकांवर होतात तेव्हा त्या खडकाचं रासायनिक विदारण झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतं. अशा पद्धतीनं या बाह्य प्रक्रियेमध्ये आपल्याला भाग 1 मध्ये आपण दुसरा प्रकार आपण पाहिला होतो म्हणजे रासायनिक विदारण. हॅलो विद्यार्थ्यांनो, विदारणाचा आपल्याला तिसरा प्रकार आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या विदारणामध्ये तिसरा प्रकार जर पाहिला तर तो म्हणजे जैविक विदारण. आता हे मानव, प्राणी, वनस्पती या सजीवांमुळं खडकांचं जैविक विदारण झालेलं पाहायला मिळत असतं. यामध्ये आकृतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे जुना किल्ला आहे, जुन्या इमारती आहेत, जुना वाडा आहे इत्यादी वास्तूंच्या भेगांमध्ये झाडांची मुळं ही वाढलेली दाखवले गेलेली आहे. त्यामुळे खडकांच्या कणामध्ये ताण निर्माण होतो आणि खडक भिंती ह्या फुटू लागतात. काही प्रसंगी या ठिकाणी काय झालेलं आहे की उंदीर असतील, घुशी असतील, ससे असतील हे प्राणीसुद्धा जमिनीमध्ये बेळे करून राहतात. मुंग्या वारूळ तयार करून राहतात आणि या खनक प्राण्यांच्या खननामुळे सुद्धा खडकांचं विदारण घडून येत असतं. काही प्रसंगी खडकांवर आपल्याला काय झालेलं आहे की शेवाळ वाढलेलं पाहायला मिळत असतं. आता हे चित्र दाखवलेलं आहे, हे दगडावर आलेलं फूल आहे, त्याला दगडावर वाढलेलं फूल आहे, त्याला दगड फूल म्हटलं जातं. त्यानंतर हे मसाल्याच्या पदार्थामध्ये ह्या दगड फुलाला सुद्धा महत्त्व आहे. म्हणजे खडकांवर शेवाळे वाढतात, हरिता वाढतात, म्हणजेच दगड फूल वाढलं जातं. ह्या वनस्पतीमुळं सुद्धा खडकांचं विदारण हे आपल्याला घडून आलेलं पाहायला मिळत असतं. यामुळं ह्या 3 प्रकारांच्या विषयी माहिती आपण अभ्यासल्यानंतर आता पुढचा घटक आपल्याला अभ्यास करायचा म्हणजे विस्तृत झीज ही कशी होते भूपृष्ठावर बाह्य प्रक्रियामुळे. खडकांचं या ठिकाणी सुटे झालेले तुकडे गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने खाली सरकू लागतात आणि उताराच्या पायथ्याशी हे स्थिरावले जात असतात. वर्षानुवर्षे अशा क्रिया घडत गेल्यामुळे तीव्र उताराच्या पायथ्याशी विदारित तुकड्यांच्या शंकूच्या आकाराचा ढिगारा
हा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो. विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणं, या प्रक्रियेला विस्तृत झीज या नावाने ओळखलं जातं. म्हणजे इथं या ठिकाणी आपल्याला दरड कोसळलेले दाखवले गेलेले आहे. आता ही विस्तृत झीज जर पाहिली तर त्यामध्ये काय झालेलं की तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज, म्हणजे तीव्र उतार असलेल्या दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये ह्या दरडी कोसळल्या जात असतात. आपण पाहतो काही वेळेस एखाद्या घाटामधून पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रवास करत असताना आपल्याला तो मार्ग बंद झालेला पाहायला मिळत असतो आणि नंतर मग त्याचं उत्तर समजतं की अरे या घाटामध्ये या ठिकाणी दरड कोसळलेले. वर्तमानपत्रामध्ये टीव्हीच्या बातमीमध्ये आपण पाहतो की तीव्र गतीने होणारी ही विस्तृत झीज पाहायला मिळत असते. काही प्रसंगी भूस्खलन होत असतं मध्यंतरी आता उत्तराखंड भागामध्ये दरड कोसळलेली टीव्हीला बातमी आलेली होती. म्हणजे भूस्खलन सुद्धा होत असतं, दरडे सुद्धा कोसळलेल्या असतात. काही ठिकाणी भरपूर पाऊस झाल्यानंतर जमीन खचली जात असते आणि त्यामुळं सुद्धा तीव्र गतीनं विस्तृत झीज होतं. अशा प्रदेशामध्ये या पावसामुळं त्याची विदारण झालेला पाहायला मिळत असतं. काही वेळेस पाणी मुरल्यामुळे त्याचं वजनही सुद्धा वाढलं जातं आणि हे पदार्थ वेगानं उताराच्या दिशेने खाली कोसळतात आणि कित्येकदा पदार्थ खाली सरकण्याऐवजी ते जागेवरच खचले जात असतात. याला आपण म्हणतो जमीन खचले. आपण पाहिलं मागच्या तासाला की मागच्या व्हिडिओमध्ये भूकंपामुळे विस्तृत झीज होते. काही प्रसंगी या भूकंपामुळे जमिनीला तडा गेलेला आपण अभ्यासला गेलेला आहे. म्हणजे या पद्धतीनं आणखीन एक उदाहरण तुम्हाला मी सांगू शकतो. दरड कोसळल्यामुळं भूस्खलनामुळं की पुणे जिल्ह्यामध्ये माळीण येथे झालेला अपघात हा कित्येक विद्यार्थ्यांना माहिती असेल किंवा नसेल, परंतु कित्येकदा ह्या माळीण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वरून जी भूस्खलन झालं आणि ते गाव होते ते त्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं आणि अनेक लोक त्यामध्ये मृत पावले गेलेले होते. आपण सुद्धा या नक्षत्र भेटीच्या द्वारे माळीला सुद्धा भेट देणं आवश्यक आहे. हे अशा रीतीनं कित्येकदा पदार्थ खाली सरकण्याऐवजी ते जागेवरच खचतात. याला जमीन खचणं असं म्हटलं जात आहे आणि म्हणून अशा प्रकारची विस्तृत झीज भूकंपामुळे सुद्धा होत असते. त्यानंतर आता मंद गतीनं होणारी विस्तृत झीज जर पाहिली तर कमी उताराच्या सर्वसाधारणपणे कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये विस्तृत झीज मंद गतीने होत असते. यामध्ये माती सरकणे ही क्रिया जास्त प्रमाणामध्ये होत असते. बर्फाच्छादित प्रदेशामध्ये सीमावर्ती भागामध्ये उतारावर माती मंद गतीने सरकण्यामुळे उताराला लंबरूप असे लहान बांध तयार होताना पाहायला मिळत असतात. ही जी क्रिया आहे या क्रियेला मातलोट क्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जात आहे. म्हणजे यामध्ये आकृतीमध्ये पहा भूस्खलन 3.12 मध्ये ही आकृती दाखवली गेलेली आहे. त्यानंतर 3.13 मध्ये मातलोट ही प्रक्रिया दाखवली गेलेली आहे. यामध्ये खनन आणि अपक्षरण हा घटक आपल्याला पाहायचा आहे. विदारण आणि विस्तृत झीजेप्रमाणे खनन ही देखील बाह्य प्रक्रिया आहे आणि खनन हे विविध कारकांमार्फत घडून येत असतं. आता कारक जर पाहिलं तर ही कारक त्यामध्ये वारा हे कारक आहे. भौगोलिक भाषेमध्ये त्याला कारक म्हटलं जातं. नदीचं पाणी असेल म्हणजे वाहतं पाणी असेल, हिम नदी असेल म्हणजे बर्फाच्छादित असणारी ही नदी, सागर जल असेल, सागरी लाटासुद्धा भूपृष्ठाची किनाऱ्याची झीज करत असतात. भूजल असेल, अंतर्गत भागामधून पाण्याचे प्रवाह वाहत असतात, त्याला भूजल म्हटलं जात असतं. यांच्या कार्यामुळं सुद्धा खनन कार्य हे आपल्याला पाहायला मिळत असतं. म्हणजे यामधून विविध प्रकारची भूरूपे तयार होत असतात. या ठिकाणी ही गुहा दाखवले गेलेल्या आहे. अंतर्गत भागामधून पाण्याचा प्रवाह वाहतो आणि त्यामुळं तिथं आपल्याला ह्या प्रकारचं भूरूप सुद्धा अंतर्गत भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत असतं. म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये कान्हूर पठार हे ठिकाण जर पाहिलं तिथं सुद्धा एक घळई आहे अशा प्रकारची. ही पुस्तकामध्ये सांगितलेलं नाही आहे, परंतु तुमच्या माहितीसाठी या पद्धतीच्या हे भूरचना इथं तयार झालेली पाहायला मिळते आणि म्हणून या कारक त्यामधून तयार होणारे भूरूप यांचा आपण अभ्यास पुढील पाठामध्ये करणार आहोत. अशा पद्धतीनं
आज आपण बाह्य प्रक्रियेमुळं होणारी त्या ठिकाणी विदारण कोणकोणते आहेत, म्हणजे त्यामध्ये पहिलं उदाहरण आपण पाहिलं गेलं कायिक विदारण, 2 रासायनिक विदारण आणि 3 या ठिकाणी जैविक विदारण आणि त्यांच्यावर परिणाम करणारे घटक या सर्वांचा आपण अभ्यास केलेला आहे. विदारण म्हणजे खडक फुटणे. विद्यार्थ्यांनो, बाह्य प्रक्रिया भाग 1 प्रकरण 3 हा पाठ या ठिकाणी आता संपलेला आहे. परंतु हा पाठ संपत असताना तो भाग त्या ठिकाणी कायिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक विदारण हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं आहे. आकृत्यासुद्धा तुम्ही पाहिलेल्या आहेत आणि माळींविषयी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये चित्रसुद्धा मी दाखवलेले आहेत. आता हा पाठ संपल्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्याय दिलेला आहे. त्यामध्ये प्रश्न पाहिला पहा, पुस्तकामध्ये तुम्ही पाहायचं आहे. थोडक्यामध्ये उत्तरे लिहा. त्यामध्ये प्रश्न दुसरा चुकी बरोबर लिहा, चुकीचं विधान दुरुस्त करायचं आहे. फक्त विद्यार्थी काय करतात, बरोबरच लिहितात, परंतु चूक असल्यानंतर चूक लिहितात, ते दुरुस्त करत नाही आहे, ते दुरुस्त करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 3 आहे, खालील ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे. आणि त्यानंतर प्रश्न 4 आहे, वर्णनावरून विदर्णाचा प्रकार ओळखायचा आहे आणि आंतर्जालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूसंकलनाची घटना शोधा आणि त्याविषयी थोडक्यामध्ये माहिती लिहायची आहे. मग ही माहिती लिहित असताना कोणती माहिती लिहायची आहे, तर काय करायचं, तुम्ही माळीन भूसंकलन असं या ठिकाणी नेटच्याद्वारे तो भाग त्याच्यामध्ये सर्च करायचा आणि माळींचं दृश्य तुम्हाला दिसणार आहे आणि ती माळीन या ठिकाणी घडलेली भूसंकलनाची माहिती ही तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकाला आधारून वहीमध्ये तो भाग पूर्ण करायचा. म्हणजे कमीत कमी 100 शब्द तरी ते तयार झाले गेले पाहिजेत. म्हणजे 1 पाऊण पेजपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. कदाचित तुम्हाला एखादा त्याचा फोटो तुम्हाला काढता येणार नाही आहे, परंतु त्याचे फोटो नेटला तुम्ही सर्च करून पहा आणि त्याविषयी तुम्हाला माहिती समजणार आहे. आता ओघ तक्ता पहा, त्यामध्ये विदारण प्रक्रिया दाखवली गेलेल्या आहे. यामध्ये 2 चौकोन रिकामे दाखवले गेलेले आहे. मग यामध्ये विदारणाचे प्रकार आहेत. मग पहिला प्रकार या ठिकाणी रासायनिक विदारण दाखवले गेलेलं आहे. म्हणजे हे रासायनिक विदारण 2 इकडचा भाग रिकामा दाखवलेला आहे. मग तिथं काय लिहायचं, कायिक विदारण. त्यानंतर इकडं काय लिहायचं आहे, जैविक विदारण. त्यानंतर कायिक विदारणाचे प्रकार लिहायचे. परत कायिक विदारणाचे पहिला प्रकार येणार आहे रिकाम्या जागेमध्ये तापमान येणार आहे. त्यानंतर दुसरा अपपर्णन ही प्रक्रिया दिलेली आहे. दुसरा रासायनिक विदारणाच्या प्रकारामध्ये त्याचे 3 प्रकार दाखवलेले आहे. पहिला प्रकार कार्बन, दुसरा द्रवीकरण आणि तिसरा प्रकार तिथं दाखवलेलाच आहे. त्यानंतर आता जैविक विदारण 3रा प्रकार आहे. त्यामध्ये खनक प्राण्यांनी बिळे तयार करणे. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं की ससे असेल किंवा इतर मुंग्या असेल, हे वारूळ तयार करत असतात, बिळे तयार करत असतात आणि त्यामुळं हे विदारण होत असतं. म्हणून त्यामध्ये आणखीन एक पुढचा घटक लिहायचा, जैविक विदारण. वरचा भाग इथं लिहायचा, वर या ठिकाणी जैविक विदारण लिहायचं आहे. त्याच्यानंतर हा खनक प्राण्यांची बिळे तयार करणे आणि नंतर या ठिकाणी तीव्र गतीने होणारे विस्तृत झीज, खडक फुटणे या प्रकारची माहिती त्यामध्ये लिहायची आहे. अशा पद्धतीनं हा भूगोल विषयातील इयत्ता 9वीचा प्रकरण 3 हा पाठ संपलेला आहे आणि हा पाठ निश्चितच तुम्हाला चांगला समजलेला असणार आहे. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय भारत.